कुरूप बदकाचं पिल्लू. ही कडक उन्हाळ्याची दुपार होती. आई बदकाला एका डबक्या शेजारी झाडाखाली आपली अंडी घालण्यास एक सुंदर जागा मिळाली. तिने 5 अंडी घातली. अचानक तिच्या लक्षात आलं की एक अंड इतर अंड्यांहून वेगळं होतं. तिला थोडी काळजी वाटू लागली. अंडी उगवण्याची ती वाट पाहू लागली. आणि एके दिवशी सकाळी अखेरीस एका मागोमाग एक सगळ्या अंड्यांना तडे जाण्यास सुरुवात झाली. ती पीप पीप करू लागली. सगळी अंडी जिवंत झाली आणि बदकाच्या पिलांनी एवढ्या मोठ्या जगामध्ये प्रथमच आपलं डोकं बाहेर काढलं. सगळी अंडी फुटली, पण एक बाकी होतं. किती गोड मुलं झाली आहेत मला. किती नशीबवान आहे मी. पण या 5व्याला काय झालंय? आई बदक काळजीत होतं. हे शेवटचं अंड जरा जास्तच वेळ घेतंय. ती त्या अंड्यावर बसली आणि जेवढी जास्तीत जास्त ऊब देता येईल तेवढी तिने दिली. हे अंड उबवायला इतका वेळ लागतोय म्हणजे हे पिल्लू निश्चितच सगळ्यात सुंदर असणार. एके दिवशी सकाळी जेव्हा अंड फुटलं तेव्हा त्यातून कुरूप करड्या रंगाच्या बदकाचं पिल्लू बाहेर पडलं. पीप पीप. हे बदकाचं पिल्लू आपल्या इतर भावंडांपेक्षा वेगळं होतं. हे खूप मोठं होतं आणि कुरूपही होतं. माझं कुठलंही पिल्लू असं दिसत नाहीये. म्हणजे हे नक्कीच कुरूप आहे. त्याला पाहून आई बदकाला आश्चर्य वाटलं आणि ती खूप नाराज देखील झाली. आईला अपेक्षा होती की एके दिवशी तो आपल्या इतर भावंडांसारखा होईल. दिवस निघून गेले, पण बदकाचं पिल्लू कुरूपच राहिलं. त्याचे सगळे भाऊ आणि बहिणी त्याची चेष्टा करीत असत आणि त्याच्यासोबत खेळत नसत. म्हणून बदकाचं पिल्लूही खूप उदास होतं. तू कुरूप आहेस. जमिनीवरील त्या छोट्या कुरूप वस्तूला पहा. हो, दूर जा. तू खूप कुरूप आहेस. आम्ही तुझ्या बरोबर खेळणार नाही. कुरूप राक्षस कुठला? ते सगळे त्याच्यावर हसले. कुरूप बदकाचं पिल्लू खूप उदास झालं. कुरूप बदकाचं पिल्लू डबक्याजवळ गेलं आणि त्याने स्वतःची प्रतिमा डबक्यात पाहिली. मी कोणालाच आवडत नाही. मी खूप कुरूप आहे. बदकाच्या पिलाने ठरवलं की कुटुंब सोडायचं आणि दूर कुठेतरी निघून जायचं. घनदाट जंगलात बदकाचं पिल्लू एकटंच फिरत होतं. लवकरच जेव्हा हिवाळा आला तेव्हा सगळीकडे बर्फ साचला. बदकाचं पिल्लू उदास होतं आणि थंडीने कुडकुडत होतं. त्याला खायला काही मिळालं नव्हतं किंवा बसायला गरम जागाही मिळाली नव्हती. तो बदकांच्या कुटुंबाकडे गेला, पण त्यांनी त्याला नाकारलं. तू एक कुरूप बदक आहेस. हा कुरूप बदक कोण आहे? तो कोंबड्याच्या घरात राहायला गेला. तिथे कोंबड्यांनी त्याला चोच मारली आणि तो पळून गेला. त्याला रस्त्यामध्ये कुत्रा भेटला. कुत्र्याने त्याला पाहिलं आणि तोही निघून गेला. कुरूप बदकाचं पिल्लू स्वतःबद्दल विचार करू लागलं. मी इतका कुरूप आहे की कुत्रा सुद्धा मला खाऊ इच्छित नाही. कुरूप बदकाचं पिल्लू पुन्हा उदासपणे जंगलात फिरू लागलं. तिथे तो एका शेतकऱ्याला भेटला, ज्याने त्याला आपल्या घरी बायको आणि मुलांकडे नेलं. परंतु तिथेही तो त्याच घरात राहणाऱ्या मांजरामुळे संकटात सापडला. मग त्याने शेतकऱ्याचं घर देखील सोडलं. लवकरच वसंत ऋतू आला. सगळं काही पुन्हा एकदा ताजं आणि हिरवगार झालं. चालता चालता त्याला एक नदी दिसली. पुन्हा एकदा पाणी पाहून त्याला खूप आनंद झाला. तो नदीच्या जवळ गेला, जिथे त्याला एक सुंदर हंस पोहताना दिसली. तो तिच्या प्रेमात पडला. बदकाच्या पिलाला स्वतःची लाज वाटली आणि त्याने मान खाली घातली. जेव्हा त्याने आपली मान खाली झुकवली तेव्हा त्याने पाण्यात स्वतःची प्रतिमा पाहिली आणि त्याला आश्चर्य वाटलं. तो आता कुरूप नव्हता. आता तो एक सुंदर असा हंस होता. आता त्याच्या लक्षात आलं की तो त्याच्या भावंडांपेक्षा वेगळा का दिसत होता, कारण तो हंस होता आणि ती बदकं होती.
तो जिच्या प्रेमात पडला होता त्या हंसाशी त्याने लग्न केलं आणि नंतर ते दोघे अगदी आनंदाने राहू लागले.